नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे पासून ऊर्जेचा कारक असलेला मंगळ आपल्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती मानला जातो. जेव्हा सेनापती आपल्या स्वतःच्या घरात येतो तेव्हा तो अधिक शक्तिशाली आणि पराक्रमी होतो. पुढील काही दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारे सगळे दिवस असणार आहे. कोणासाठी हा काळ धडाडीचा असणार आहे, तर कोणासाठी हा काळ थोडा संयम पाळण्यासाठी असणार आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ आपण संपूर्ण नक्की बघा. मंगळाच्या या गोचर भ्रमणामुळे सर्व 12 राशींवर नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण मंगळ जरी फक्त मेष राशीत प्रवेश करणार असला तरी याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे. आपण सर्व 12 राशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिली, मेष राशी. तुमच्या राशीत मंगळ येत असल्याने तुमच्यातील आत्मविश्वास आणि ऊर्जा प्रचंड वाढणार आहे. रखडलेली सर्व कामं आता मार्गी लागतील, पण सावध राहा. अतिउत्साहात घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ राशी. मंगळ तुमच्या 12व्या स्थानी असेल, यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात यश तुम्हाला मिळेल, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोर्ट कचेरीच्या कामात यश तुम्हाला मिळू शकते. मिथुन राशी. हा काळ तुमच्यासाठी लाभाचा आहे. आर्थिक प्रगती होईल आणि मित्रांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. रखडलेले पेमेंट तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कठीण कामं पूर्ण करू शकतात. कर्क राशी. तुमच्या दशमस्थानी म्हणजेच कर्तृत्व स्थानी मंगळ आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल घडू शकतात. पदोन्नतीचे योग आहेत. फक्त कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालू नका. सिंह राशी. भाग्यस्थानी असलेला मंगळ तुम्हाला नशिबाची साथ देईल. धार्मिक प्रवासाचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. कन्या राशी. तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. बोलताना शब्द तोलून मापून वापरा, जेणेकरून नातेसंबंधात दुरावा येणार नाही. अचानक धनलाभाचे योग मात्र बनत आहेत. तुळ राशी. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यावर भर द्या. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल, पण गुप्त शत्रूंपासून सावध राहा. वैवाहिक आयुष्यात थोडा संयम पाळणं हिताचं ठरेल. वृश्चिक राशी. मंगळ तुमच्या 6व्या स्थानी असल्याने तुम्ही शत्रूवर विजय मिळवाल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. जुने आजार बरे होऊ शकतात. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. धनुराशी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. प्रेम संबंधात मात्र थोडे वाद होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. मुलांच्या प्रगतीमुळे मन तुमचे प्रसन्न राहणार आहे. मकर राशी. जमीन जुमल्याचे व्यवहार फायदेशीर ठरतील. नवीन घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कुंभ राशी. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुमच्या धाडसाचे कौतुक होईल. मीन राशी. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास कुटुंबात सुख शांती राहील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. डोळ्यांच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तर मित्रांनो, मंगळाचा हा प्रभाव व्यक्तींच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर सुद्धा अवलंबून असतो. त्यासाठी आपली कुंडली, आपली पत्रिका व्यवस्थित पडताळून घ्यावी योग्य ज्योतिषाकडून. जर तुम्हाला आमच्याकडून तुमची कुंडली पत्रिका बघायची असेल, सविस्तर मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.